तर गुड इव्हनिंग मित्रांनो, फायनली आलो ठाण्यावरून, कल्याणवरून. तर कल्याणमध्ये आपला टाईम एवढा वेस्ट गेला आज. जवळपास 11:30 वाजता इथं गेलो मी. 11:30 ते आता टाईम अभी टाईम क्या हुआ? टाइम हुआ 8 बजे. 7:30 वाजता मी इथून निघालो. आणि टाईम एवढा फालतू आयुष्यातनी सगळ्यात महत्त्वाची वेळ आहे, नाही हो भैया? समय बहुत ही मौल्यवान है ना. हमारे भाई जी दूसरे देश में काम करते हैं. काम मतलब उनका बिजनेस है. कौन सी कंट्री बोले आप? जमैका. जमैका में. तर इथं मित्रांनो जास्त फॉरेन येतात. काल जपानी आला होता एक. तर एवढं महागडं हॉटेल. विषय पैशाचा नाही मित्रांनो. पैसे जर कमावते असले ना तर माणूस उडवायला घाबरत नाही. पण पैसे जेव्हा आपले स्वतःची मेहनतीचे असेल ना तर त्या पैशाला एवढी व्हॅल्यू असते. त्याची व्हॅल्यू आपल्याला शब्दात सांगता येत नाही. आणि फालतूचा टाईम आपण वेस्ट करतो. म्हणजे ज्या गोष्टी साध्य आणि सिद्ध होत नाहीत त्या गोष्टीच्या मागं लागून काही अर्थ नाही. भरम माणसाचा तुटणं गरजेचं आहे. भरम तुटलं ना तर माणूस झाला सक्सेस. कारण की भ्रम माणसाला दोन गोष्टीचा असतो, एक प्रेमाचा आणि दुसरं काय, एकच गोष्टच भ्रम असते. तर तो भ्रम आपल्याला पाहिजे नाही. कारण की त्या भ्रमातनी माणसं बरबाद झालेली आहेत. त्यामुळे म्हणतो आता उद्या आपल्याला मनापासून बिझनेस करायचा आहे, जेणेकरून आपलं प्रॉफिट तरी आलं पाहिजे. कमीत कमी 3,000 रुपये. 3,000 रुपये पर डे तर ठीक आहे, पुरते. मग जर कमी पडले तर मग आपल्याला जॉब तर लागते 100%. एका इंटरव्ह्यूमध्ये तेवढी आपल्याला गॅरंटी आहे स्वतःची. पण जॉब करून शेवटी झालंच ते. त्याच्यापेक्षा शेती व्यवस्थित आहे. मग जॉब नाही करत मी. करील तर बिझनेसच करील. मुंबईमध्ये खूप मोठे स्वप्न घेऊन आलेलो आहो मी. आणि ते स्वप्न माझे पूर्ण करायचे आहे मला. बाकी कुठल्याच गोष्टीच्या मागं लागायचं नाही आहे. या गोष्टीच्या मागं लागून काही अर्थ नाही आहे. नंतर ती गोष्ट आपल्याला भेटणारच आहे. पण आपली मेहनत शून्य असेल आणि त्या गोष्टी मागं आपण 100% लागू तर ती मित्रांनो आपल्याला अपयशाकडे घेऊन जाते. आणि अपयश आपल्याला मान्य नाही कुठल्याच गोष्टींनी. सक्सेस तर हे आपले कपडे मोजकेच कपडे आणले. तर कारण की घरून कपडे आणायला पुरत नाही. विनाकारांचे कपडे आणून आपण काही शायनिंग मारायला नाही आलेलो इथं. आपलं एकच ते म्हणजे हाऊ टू अर्न मनी फॉर एनी वे मतलब गुड वे. गुड वे मार्फत आपल्याला पैसे कमवायचे आहे. आणि असे कमवायचे आहे नंतर सांगूच आपण ते कसे कमवायचे आहे. तर हे घालायचे कपडे होय आपले. टी शर्ट काही विषय नाही, चांगलीच आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे मुंबईमध्ये राहणं काही तोंडाची गोष्ट नाही मित्रांनो. खूप एक्सपेन्सिव्ह सिटी आहे मुंबई. पण इथं पैसा बी खूप आहे. जर मेहनत केली ना तर मेहनतीले यश हमेशा तुमच्या पाठीमागत असते. तर ते मेहनत त्याच्यामागत अशी पाहिजे. फालतू आज जसा मी टाईम वेस्ट केला तसा टाईम वेस्ट जर तुम्ही केला ना तर आयुष्याची माती होणार आहे. त्यामुळे म्हणतो मी माझा टाईम वेस्ट नाही केला म्हणा. मी आलो होतो त्याच कामाले, पण ते माझं काम झालं नाही. त्यामुळे मला माझा टाईम वेस्ट वाटत आहे. आणि तसंही बी आता त्या गोष्टीकडे आपण थोडं दुर्लक्ष करू. कारण आपल्याला सगळ्यात आधी पैसेच कमवायचे. पैसे कमवून दाखवूच आपण. कोई भी हो, कैसा भी हो, लेकिन अच्छे वे में.
पानी पियोगे? कुछ देना है सजेशन पैसों के बारे में? पैसों के बारे में कुछ सजेशन देना है? पैसा है तो सब कुछ है। पैसा है तो सब कुछ है। आपको तो कोई पैसों की दिक्कत नहीं है, आपको पेमेंट ही इतना है खतरनाक। हाँ, को तो दिक्कत नहीं है, हम शादी के लिए इकट्ठे कर रहे हैं। हो गए। और शादी के लिए इतने बड़े? मेरी शादी मैंने कितने में करी होगी? मेरा झगड़ा हो गया फिलहाल। मेरा झगड़ा मतलब पूरा का पूरा डाइवोर्स हो गया है मेरा। हाँ। तो वो खर्चे की भी बात नहीं करेंगे हम, फालतू में वो मसला हो जाएगा नहीं तो। अभी क्या कर सकते हैं, सगाई करके आए हैं। हो गया। ओके ओके, कॉन्ग्रेचुलेशन। ट्रिप खत्म किए, अभी वैकेशन खत्म हो गया, अभी हम्म। वापस लग रहा है सेकंड। अभी आप बीवी को भी उधर ही लेके जाओगे क्या? हाँ, एक दो ट्रिप के बाद, मतलब ये ट्रिप खत्म हो जाए उसके बाद हाँ। ट्रिप में जा रहा हूँ। हाँ हाँ 2 हाँ, साल का हो गया। लेके जाएंगे। अच्छा है ना। मेरे पास खेती है, मेरे को किधर जाने की ज़रूरत नहीं है, लेकिन क्या है, आदमी को ज़्यादा पैसे की हाव रहती है ना, तो उसके लिए घूमना पड़ता है। नहीं तो गुजारा हो जाता है खेती से, अच्छा खासा गुजारा होता है। वैसे कोई वैसी एक ट्रिप में 30 से 35 लाख इकट्ठे करके आए, फिर वापस लालच हुआ, चले जाते हैं। 35 लाख वो। सोचा ऐसा था कि एक ही ट्रिप में खत्म हो, मतलब नहीं जाएंगे वापस। हाँ हाँ सेठ ने भी ऐसा लालच दिया कि आ जाओ, हाँ हाँ। पैसा पैसा, इतना बड़ा पैसा, मतलब आदमी जानने कोई भी जाता ही है ना, हाँ, लालच बढ़ता है। और अच्छी बात है लालच का, पैसे का, हाँ, लेकिन अच्छे वे में, हाँ। वे उसका अच्छा होना चाहिए। तो दोस्तों, अच्छा लगे तो सब्सक्राइब करना। बाकी पैसे के पीछे भागो, लड़कियाँ तुम्हारे पीछे भागेगी। तुम अगर लड़कियों के पीछे भागोगी तो ज़िंदगी बर्बाद हो जाएगी। बस ज़्यादा बकचोदी बंद।